हॅलो फ्रेंड्स, ऑलमोस्ट सगळ्यांकडे बनणारा ब्रेकफास्ट उपमा, पण कोकोनट मिल्क यूज करून फ्लफी मऊ तोंडात टाकताच विरघळणारा, चवेला तर सुरेख उपमा बनवण्यासाठी 1 चमचा तुपात 1 वाटी बॉम्बे रवा. हा रवा खूप बारीक किंवा खूप जाडा नसतो. सोबतच अर्धा चमचा जिरे भाजून घेऊ. या जिऱ्यामुळे एक वेगळीच चव येते. उपमा सोबत बनवणार आहे नीर चटणी. एका कढईत तेल, जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण कळ्या, कढीपत्ता, 2 चमचे फुटाणे डाळ भाजून घेऊ. मोकळ्या हाताने कोथिंबीर घालून परतून घेऊ आणि गार होऊ देऊ. या पद्धतीच्या चटणीची चव खूप छान लागते. उपमा बनवण्यासाठी रवा भाजलेल्या कढईत 1 चमचा तेल, 1 चमचा तूप, मोहरी, चना डाळ, उडीद डाळ, हिंग परतून घेऊ. चिरलेला कांदा, काजूचे तुकडे, कढीपत्ता, मिरची, आलं घालून कांदा मऊ होईस्तोपर्यंत होऊ देऊ. इथे काजू तळून न घेता कांद्यासोबत यूज केला आहे. ज्यांना चावायला त्रास होतो ते पण सॉफ्ट झालेला हा काजू खाऊ शकतात. यात ॲड करणार आहे गाजर, मटार, 2 वाटी पाणी आणि 1 वाटी नारळाचे दूध. पाण्याला उकळी येतोपर्यंत चटणी बनवून घेऊ. भाजून घेतलेली कोथिंबीर, लसूण, नारळ, चिंच, आलं, मीठ आणि नीर म्हणजेच पाणी घालणार आहे. बारीक करून पातळ बनवायची आहे. ही चटणी साऊथला इडलीवर टाकून राईसच्या वेगवेगळ्या डिशसोबत, उपम्यासोबत सर्व केली जाते. चटणीला मोहरी, लाल मिरची, हिंग, कढीपत्त्याची फोडणी देऊ. याची टेस्ट वाढते ती या तडक्यानेच. चटणीचा रंग दिसायला जेवढी भारी वाटते ना, तेवढीच चवेला पण छान लागते. उपमा, उपीट, खारा भात करताना गरम पाण्यातच भाजलेला रवा ॲड करायचा. छान फ्लफी मऊ होतो आणि कंटिन्युअसली चमच्याने मिक्स करत राहायची. इथे जराही लेट केले तर गुठळ्या बनतील. रवा पटकनच पाणी सोकून घेतो. मीठ घालून व्यवस्थित मिक्स केल्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊ आणि गॅसला बंद करून 4 ते 5 मिनिट रेस्ट द्यायचा. इथे काळजी एकच घ्यायची आहे. रवा 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर कलर चेंज न होता भाजायचा आहे. मिरची, आल्याचा तिखटपणा, कांद्याचा गोडपणा आणि नारळाच्या दुधाची मधुर चव, परफेक्ट उपमा.